विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तीन समांतर रेषा व छेदिका यामुळे झालेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला जेव्हा तीन समांतर रेषा दिलेल्या असतात आणि त्यांना छेदिकेनं छेदलेलं असतं तेव्हा आपल्याला जे काही आंतरछेद तयार होतात त्या आंतरछेदाचं गुणोत्तर काय असतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समजा या ठिकाणी रेषा एल, एम आणि एन ह्या रेषा समांतर आहेत. आपल्याला दिलेल्या ह्या तीन रेषा काय समांतर आहेत. या तीन समांतर रेषांना समजा या ठिकाणी रेषा P व रेषा Q यांनी छेदलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी रेषा L, रेषा M, रेषा N या समांतर रेषा आहेत. रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N आणि रेषा P व Q या छेदक आहेत. आता यामुळं आपल्याला या ठिकाणी आंतरछेद तयार झालेले आढळून येतात. कोणते आंतरछेद आहेत? आता या ठिकाणी छेदनबिंदू पहा. या ठिकाणी आपल्याला रेषा Q आणि रेषा L समजा आपण A या बिंदूला छेदते, त्यांचे छेदनबिंदू A, B, C आणि समजा X, Y आणि Z असे त्यांचे छेदनबिंदू आहेत. म्हणजे हे तीन समांतर रेषांना या दोन P आणि Q या दोन रेषांना छेदल्यामुळं या ठिकाणी त्यांचे हे छेदनबिंदू आपल्याला या ठिकाणी तयार झाले. A, B, C, X, Y आणि Z. आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आंतरछेद मिळाले. कोणते आंतरछेद आहे? तर या ठिकाणी बघा, हा AB हा एक आंतरछेद आहे, BC हा एक आंतरछेद आहे, XY आणि YZ असे आपल्याला आंतरछेद मिळाले आहेत. तेव्हा आपल्याला या तीन समांतर रेषांना दोन छेदिकेनं छेदल्यामुळं आपल्याला मिळणारे जे आंतरछेद आहेत त्या आंतरछेदाचं गुणोत्तर आपल्याला अशा पद्धतीने मिळतं की AB छेद BC बरोबर XY छेद YZ. बघा, या ठिकाणी आपल्याला जे आंतरछेद मिळतात ते एका छेदिकेनं तयार झालेले आंतरछेद बरोबर दुसऱ्या छेदिकेने तयार झालेल्या आंतरछेदांचं गुणोत्तर हे आपल्याला या ठिकाणी मिळतं. या ठिकाणी अट मात्र काय की या तीन रेषा काय पाहिजेत? समांतर असल्या पाहिजेत. समांतर याचा अर्थ आता पहा, या ठिकाणी ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे. तर ह्या तिन्ही रेषेमधलं ह्या दोन रेषेमधलं असणारं अंतर समान असलं पाहिजे. तसेच या दोन रेषेमधलं अंतर हे समान असलं. तेव्हा आपण म्हणू शकतो की या तीन रेषा काय आहेत? परस्परांना या ठिकाणी समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ती समांतर रेषा आणि त्यांचा जो आंतरछेद तयार होतात त्या आंतरछेदाचं आपल्याला गुणोत्तर सांगता येऊ शकतं. आता या ठिकाणी हे जे आंतरछेदाचं गुणोत्तर आहे हे गुणोत्तरावरचं काही आपण या ठिकाणी आता उदाहरण पाहणार आहोत. आता समजा या ठिकाणी आपल्याला या तीन रेषा आहेत. रेषा समजा यांना आपण नाव देऊया रेषा L, रेषा M आणि रेषा N. रेषा L, M, N या ठिकाणी तीन समांतर रेषा आहेत आणि त्यांना या दोन रेषा त्यांनाही नाव आपण P आणि Q देऊया. रेषा P आणि Q यांनी या ठिकाणी छेदलेलं आहे. तेव्हा समजा या ठिकाणी आपल्याला त्यांचे छेदनबिंदू आहेत. ते छेदनबिंदू A, B, C आणि X, Y, Z असे आपल्याला छेदनबिंदू दिलेले आहेत. तेव्हा आपल्याला या ठिकाणी त्यांचं दिलेलं जर गुणोत्तराचा विचार करता समजा आपल्याला या ठिकाणी B1 8 आहे,
BC 4 आहे. समजा आपल्याला या ठिकाणी ZX 3 असेल तर XY किती असं आपल्याला विचारलेलं आहे. असा आपण विचार करूया. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या मध्ये लक्षात घ्या काय काय दिलंय. तर या ठिकाणी रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N. या 3 रेषा समांतर रेषा आहेत आणि या 3 रेषांना P व Q रेषेनं छेदल्यामुळे या ठिकाणी मिळालेले आंतरछेद AB आणि BC तसेच XY आणि YZ आपल्याला दिलेले आहे. तेव्हा आपल्याला दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण याच्या सहाय्यानं आपल्याला या ठिकाणी जो एक आंतरछेद आहे तो विचारलेला आहे. तेव्हा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या किमती आहेत. या ठिकाणी आपल्याला रेषा हे समांतर आहेत आणि या छेदिक आहेत म्हणून आपण गुणोत्तर लिहू शकतो. पुढे सुरुवात समजा AB छेद BC बरोबर XY छेद YZ. आपण या ठिकाणी किमती ठेवूया. आता AB आहे 8 छेद BC आहे 4 बरोबर XY आपल्याला काढायचे म्हणून आपण ते XY तसंच ठेवूया छेद YZ आपल्याला 3 आहे म्हणजे आपण या ठिकाणी 3 ठेवूया. आता या ठिकाणी आपण आता तिरकस गुणाकार करूया. म्हणजे 8 गुणिले 3 आणि 4 गुणिले XY म्हणून 4 गुणिले XY बरोबर 8 गुणिले 3. आपल्याला XY काढायचंय म्हणून XY बरोबर 8 गुणिले 3 छेद 4. आता 4 आणि 8ला संक्षिप्त रूप भाग जाईल. 4 1 4 4 2 8 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 गुणिले 3 म्हणजे आपल्याला XY बरोबर 6 ही किंमत या ठिकाणी आपल्याला मिळाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला XY ची किंमत 6 मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 3 समांतर रेषांच्या व छेदिका यांच्या आंतरछेदामुळे जे गुणोत्तर तयार होतं त्याच्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी उदाहरण सांगता येतं की उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली किंमत या ठिकाणी काढता येतो. तर लक्षात घ्यायचं गुणोत्तर या ठिकाणी घेताना आता या ठिकाणी आपण जर गुणोत्तर AB छेद BC घेतलंय बरोबर XY छेद YZ. जर आपण या असंही घेतलं तरी चालू शकतं. CB छेद BA बरोबर मग मात्र इकडून आपल्याला ZY छेद YX असं घेतलं तरी काही आपल्याला फरक पडत नाही. आपल्याला या ठिकाणी फक्त मिळालेले आंतरछेदांचं गुणोत्तर द्यावं लागतं किंवा XY छेद YZ बरोबर AB छेद BC आपण काही लिहू शकतो या पद्धतीने. अशा पद्धतीने आपल्याला या 3 समांतर रेषा व छेदिका यामुळे झालेले जे आंतरछेद तयार होतात ते काय असतात आणि त्याच्यावर आधारित आपण या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे. आता यानंतरच्या भागामध्ये आपण समरूप त्रिकोणांच्या बाबतीत पाहणार आहोत. आपल्याला दिलेले जे त्रिकोण जर समरूप दिले असतील तर आपल्याला समरूप आहे तेव्हा आपल्याला काय मिळतं काय त्यांच्या बाबत आपल्याला सांगता येतं काय माहिती असतं ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. समरूप त्रिकोण बघा. समजा आपल्याला या ठिकाणी 2 त्रिकोण दिले. हा एक त्रिकोण आहे त्याला नाव देऊया आपण ABC आणि दुसरा त्रिकोण दिलेला आहे PQR. ह्या 2 त्रिकोणामध्ये संगत कोणांचा विचार केला तर हा B कोण आणि Q कोण समजा संगत आहे. या ठिकाणी बघा त्रिकोण ABC व त्रिकोण PQR चा आपण विचार करतोय. कोण BC संगत कोण Q आहे. कोण C संगत कोण R आहे आणि कोण A ची संगत कोण P आहे. असं असेल तेव्हा आपल्याला या ठिकाणी म्हणजे काय की कोण AB कोण A एकरूप
कोन P, कोन B एकरूप कोन Q, कोन C एकरूप कोन R. आणि ह्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचा आपण गुणोत्तर घेतलं म्हणजे AB, त्याच्याची संगत PQ, त्यानंतर BC बाजू घेतली त्याच्याची संगत QR आणि उरलेली AC भुजा घेतली त्याच्याची संगत PR. हे गुणोत्तर जेव्हा समान असतं तेव्हा आपण म्हणतो की दिलेले हे दोन त्रिकोण आहे हे समरूप त्रिकोण आहेत. म्हणजे कोणत्या अटी लक्षात घ्या आपल्याला की समरूप त्रिकोण असण्यासाठीच्या दोन अटी काय तर त्यांचे संगत कोन हे कसे असावे लागतात, एकरूप असावे लागतात. आपल्याला माहिती इथे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असेल तरी त्याच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. तर म्हणजे या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR चे जे तिन्ही कोण आहेत प्रत्येकी या तिघांची बेरीज 180 असते. म्हणजे या ठिकाणी कोण A शी संगत कोण P आहे, B शी संगत कोण Q आहे आणि C संगत कोण आहे आणि हे सगळे कोण कसे आहेत, संगत कोण एकरूप आहेत. आणि जेव्हा आपल्याला या दिलेल्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर हे समान असतं तेव्हा हे त्रिकोण दिलेले दोन त्रिकोण काय आहेत, समरूप त्रिकोण आहेत आपण असं म्हणतो. मग आता या ठिकाणी हे समरूप त्रिकोण असण्यासाठी कसा विचार केला तर आपल्याला 6 घटकांची गरज पडली. 3 कोण आणि 3 बाजू ह्यांचं आपल्याला या ठिकाणी 3 कोण एकरूप दाखवणे आणि प्रत्येकी बाजूंचं म्हणजे 3 बाजूंचं या ठिकाणी गुणोत्तर दाखवावं लागलं. पण या ठिकाणी अशा 6 अटी सारख्या किंवा या पद्धतीने असण्याची गरज नाही. जर यापैकी आपल्याला जर 3 बाबी जर आपल्याला दाखवता आल्या दिलेल्या दोन त्रिकोणामध्ये जर 3 बाबी बाबत आपल्याला जर सांगता आलं तर दिलेले ते त्रिकोण समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. आपण त्यालाच म्हणतो की समरूप त्रिकोणाच्या कसोट्या असं आपण म्हणतो. म्हणजे ह्या कसोट्याच्या द्वारे 6च्या 6 घटक आपल्याला याची गरज पडत नाही. या ठिकाणी किंवा कोण एकरूप दाखवणे किंवा 3 बाजूंचं गुणोत्तर समान असणं याची गरज पडत नाही. आपल्याला यापैकी 3 बाबी जरी आपल्याला समान आढळल्या तरी आपल्याला या ठिकाणी योग्य आढळल्या तरी आपण सांगू शकतो की हे दिलेले दोन त्रिकोण समरूप आहेत. त्याला आपण म्हणतो त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. मग त्रिकोण समरूपतेच्या काय कसोट्या आहेत, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. आता त्रिकोणाच्या समरूपतेच्या काय कसोट्या आहेत त्यातल्या म्हणजे पहिली जी कसोटी आहे त्याला आपण कोको समरूपता कसोटी म्हणतो. कोको समरूपता कसोटी. ही कोको समरूपता कसोटी काय तर कोको याचा अर्थ कोण आणि कोण म्हणजे दिलेल्या त्रिकोणाचे या ठिकाणी आपल्याला जर 2 कोण एकरूप असतील तरी आपोआपच तिसरा कोण त्याचा एकरूप असू शकतो आणि त्यामुळे या ठिकाणी कोको किंवा कोको समरूपता कसोटी देखील आपण याला म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय दिलेल्या त्रिकोणाचे समजा आपल्याला या ठिकाणी 2 कोण दिले असतील. हा त्रिकोण आहे, हा समजा PQR त्रिकोण आहे आणि XYZ हा त्रिकोण आहे. आता या दोन त्रिकोणामध्ये जर समजा हा Q कोण आणि Y कोण हा सारख्या मापाचे असतील त्यानंतर समजा दुसरा एखादा घेऊया आपण कोण हा R आणि हा Z कोण जर एकरूप असतील तर आपण हे दोन त्रिकोण समरूप आहेत आपण असं म्हणू शकतो. यालाच आपण काय म्हणतो कोको समरूपता कसोटी. म्हणजे या पद्धतीने आपल्याला 2 कोण कारण हा Q शी संगत Y कोण सारख्या मापाचा आहे एकरूप आहे, R शी हा Z संगत कोण आहे तो एकाच मापाचा आहे तर ते एकरूप आहे. तर आपोआप P कोण आणि हा X कोण हे कसे असणार आहे ते आपल्याला एकरूप आढळून येणार आहे.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की जर दोन कोन एकरूप असतील तरी हे दोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. आणि समरूपतेसाठी आपण चिन्ह देतो, म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ आपण असं म्हणतो. म्हणजे हे समरूपतेचं चिन्ह आहे. आपल्याला हे दोन त्रिकोण या चिन्हानं आपल्याला समरूप आहे हे दाखवतो. याचं वाचन आपल्याला त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ म्हणतात. आपण याला म्हणतो कोको समरूपता कसोटी. त्यानंतर आपण दुसरी कसोटी पाहणार आहोत. याच्यामध्ये असते बा-कोबा कसोटी. बा-कोबा समरूपता कसोटी. आता याच्यामध्ये काय आहे, तर या ठिकाणी एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन हा जर एकरूप असेल तर आपल्याला सांगता येते की हे दोन त्रिकोण बा-कोबा समरूपता कसोटीनं एक समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. आता याच आकृतीत आपण विचार करूया. या ठिकाणी दिलेले ह्या दोन त्रिकोणामध्ये या त्रिकोणाचा आपण विचार करूया. यासाठी या बा-कोबा कसोटी या त्रिकोणाचा विचार करूया. या ठिकाणी बघा दोन त्रिकोणामध्ये समजा आपल्याला या ठिकाणी एक बाजू कोणती विचारत, समजा आपण PQ बाजू विचारत घेऊया. PQC या त्रिकोणाची XY बाजू एकरूप आहे म्हणजे या ठिकाणी. त्यानंतर दुसरी बाजूची विचार करूया QR बाजू आणि या त्रिकोणाची YZ बाजू. ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, समजा यांनी बाजून समाविष्ट केलेला कोन Q आहे. हा कोन Q जर एकरूप असेल तर आपल्याला बा-कोबा कसोटी समरूप. म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला जर या ठिकाणी कोन Q एकरूप कोन Y असेल आणि जर आपल्याला या ठिकाणी गुणोत्तराच्या बाबतीत PQ छेद XY बरोबर QR छेद YZ हे जर गुणोत्तर आपल्याला समान आढळून आलं तर यानुसार आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की या ठिकाणी बा-कोबा कसोटीनुसार दिलेले हे दोन त्रिकोण म्हणजे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी असणारी त्रिकोणाची संगती आहे, ती संगती PQR संगत XYZ असताना आपण या गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. म्हणजे PQR संगत XYZ या दोन त्रिकोणामध्ये PQ बाजूशी संगत XY बाजू यांचं गुणोत्तर आणि QR ची संगत YZ यांचं गुणोत्तर हे समान असेल आणि त्यांनी समाविष्ट त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हा जर एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण बा-कोबा समरूपता कसोटीनं एकरूप असतात आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आपण या ठिकाणी तिसरी कसोटी पाहणार आहोत. या ठिकाणी कोको कसोटी, बा-कोबा कसोटी आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत बा-बा-बा कसोटी, बा-बा-बा समरूपता कसोटी. आता याच्यामध्ये काय आहे, तर या त्रिकोणामध्ये आता या दोन त्रिकोणामध्ये या ठिकाणी बा-बा-बा कसोटी म्हणजे या ठिकाणी फक्त बाजूंचा विचार केलेला आहे, कोनांचा विचार केलेला नाही. कोण एकरूप आहेत की नाही हे पाहायचं नाही आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या या संगतीनुसार आपण विचार करूया. या ठिकाणी आपल्याला जर PQR संगत XYZ आहे आणि जर आपल्याला त्या दिलेल्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर म्हणजे काय, PQ बाजू त्याच्याची संगती XY बाजू यांचं गुणोत्तर, त्यानंतर QR बाजू त्याच्याची संगत YZ बाजू आणि राहिलेली ही PR बाजू त्याच्याची संगत XZ बाजू, हे जर तिन्ही गुणोत्तर जर समान आपल्याला मिळाली तर आपण म्हणू शकतो की हे जे दिलेले दोन त्रिकोण आहेत बा-बा-बा समरूपता कसोटीनुसार काय आहेत, समरूप आहेत असं आपण म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ या बा-बा-बा कसोटीनं आहेत असं आपण म्हणतो. या ठिकाणी अट काय, या दिलेल्या त्रिकोणाच्या संगत बाजूंचं तिन्ही संगत बाजूंचं गुणोत्तर काय पाहिजे आपल्याला
समान आलं पाहिजे. या ठिकाणी कुठेही आपण कोणाचा विचार केलेला नाही. म्हणजे या ठिकाणी आपण पहिली कसोटी पाहिली त्याच्यामध्ये कुठेही आपण बाजूचा विचार केलेला नव्हता, म्हणून ती को को किंवा को 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 समरूपता कसोटी. याच्यामध्ये आपण बाजूंचा विचार केलेला आहे, म्हणून या ठिकाणी बा 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 समरूपता कसोटी. आणि याच्यामध्ये आपण दुसऱ्या कसोटीमध्ये बा को बा कसोटीमध्ये दोन बाजूंचं गुणोत्तर आणि त्यांनी समाविष्ट केलेला जो कोन होता त्या कोनाचं गुणोत्तर आपण या ठिकाणी विचारात घेतलेलं होतं, म्हणून त्या ठिकाणी बा को बा कसोटी. अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण समरूपतेच्या 3 कसोट्या आपल्याला सांगता येत असतात. को को किंवा को 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 कसोटी, बा को बा समरूपता कसोटी आणि बा 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 समरूपता कसोटी. म्हणजेच आपण पाहिले की दिलेले त्रिकोण समरूप असण्यासाठी 6च्या 6 घटक म्हणजे 3 बाजूंचं गुणोत्तर आणि 3 कोनांची एकरूपता या 6 बाबींची गरज नाही. यापैकी कोणत्याही 3 बाजूवरून आपल्याला या ठिकाणी त्यांचं गुणोत्तर सांगता येऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्रिकोण समरूपतेच्या या ठिकाणी समरूप त्रिकोण दाखवणे आणि त्याच्या कसोट्या यांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. धन्यवाद.